परभणीमधलं हे दृश्य आपण पाहिलं, जालन्यातलं दृश्य पाहिलं। सामच्या बातमीनंतर आता कृषी मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि कलेक्टरना सुद्धा असे आदेश देऊ नये आणि या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असं सामच्या बातमीनंतर कृषी मंत्र्यांनी सांगितलेले। परभणीमध्ये 7/12ची जाचक पेट्रोल पंप धारकांनी लावलेली होती। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चक्क तुम्ही ट्रॅक्टर घेऊन इंधन घेण्यासाठी इकडे या असंही सांगितलं होतं आणि त्यानंतर आता कृषी मंत्र्यांनी साम टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण पाहतोय सामच्या बातमीनंतर त्यांनी ही घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले जोडले गेलेले आहेत। नवले साहेब, आपण पाहतोय गेल्या 2-3 दिवसापासून इंधन टंचाई आहे, रांगा लावल्या जात आहेत, त्यात 7/12 आणा तरच पेट्रोल मिळेल, ट्रॅक्टर आणा तरच इंधन मिळेल अशा जाचक अटी लावल्या जात आहेत। आपलं काय म्हणणं आहे? खरीप तोंडावर आहे। खरीप जर हातातून गेला तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम शेतकऱ्यांवर होईलच, परंतु राज्याच्या सर्व अर्थव्यवस्थेवरही त्याचा वाईट परिणाम होईल, अन्न सुरक्षेवर वाईट परिणाम होईल। परवा दिवशी काल सातत्यानं खरीप हंगामाच्या तयारीच्या बैठका होत आहेत। मुख्यमंत्र्यांनीही ती बैठक घेतली, त्याबद्दल स्वागत। परंतु बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना डिझेलसाठी जर अशा प्रकारे प्रतारित केलं जात असेल तर त्या बैठकींचा काहीही परिणाम झालेला नाही, हेच त्यातून सिद्ध होतं। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ही गंभीर दखल घेतली पाहिजे आणि सगळ्या पेट्रोल चालकांना प्राधान्यानं शेतकऱ्यांना डिझेल द्या, अजिबात अडवणूक करू नका, अशा प्रकारचे निर्देश दिले पाहिजेत। कृषी मंत्र्यांनी ते दिले, त्याचं स्वागत। मात्र इम्प्लिमेंटेशन एजन्सी जी आहे ती जिल्हा पातळीवरून ऍक्टिव्ह झाली पाहिजे आणि अशाच प्रकारे जर झालं तर त्याचा वाईट परिणाम होईल, या अकलनासह कार्य केलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा किसान सभेच्या वतीने आम्ही व्यक्त करतो आहोत। नवले साहेब, आपण म्हणालात की आदेश देऊन उपयोग नाहीये, ग्राउंडवर ती परिस्थिती हाताळणं महत्त्वाचं आहे, इम्प्लिमेंटेशन महत्त्वाचं आहे, तेच होत नाहीये, वारंवार हेच घडतंय। यासाठी आपण एक शेतकरी नेते म्हणून काय ठोस पावलं उचलणार आहात? संपूर्ण महाराष्ट्रभर खरीपाच्यासाठी किसान सभा आणि आम्ही सगळेच शेतकरी नेते हे अत्यंत जागरूक आहोत। आमचा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा कालच आम्ही संध्याकाळी पूर्ण केला, ठाण्यामध्ये पर्यंत आम्ही पोहोचलो आणि सर्व ठिकाणी किसान सभेच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत। जिथे जिथे शेतकऱ्यांच्या बद्दल बियाणं आहेत, खतं आहेत, डिझेल आहे, याच्याबद्दलचे प्रश्न येतील, किसान सभा ठामपणाने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील, प्रशासनावर योग्य तो दबाव टाकेल। प्रसंगी पालकमंत्र्यांच्या घरावर चालून जाण्याची वेळ आली तरी ते नक्की केलं जाईल। शेतकऱ्यांच्या मागे खरीपामध्ये सर्व समाजानं उभं राहिलं पाहिजे, आम्ही किसान सभा म्हणून नक्की राहणार आहोत। जी, धन्यवाद नवले साहेब आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।